सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांती दूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध त्या तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी 35व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सदापूजनीय भिक्खू संघांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, कालपासून भगवंतांचा अनमोल असा धम्म आपण श्रवण करत आहोत। ही धम्मवाणी श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन करत आहोत। आज या मंगलमय प्रसंगी आताच अत्यंत सुंदर अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी यांच्याद्वारा आपण श्रवण केली। या मंगलमय प्रसंगी एक विशेष धम्मदेशना आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे। बौद्ध साहित्यामध्ये अनेक उपासक उपासिका होऊन गेल्या ज्यांनी बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं। स्वतः चांगल्या प्रकारचं त्याने अनुसरण केलं, आचरण केलं आणि इतरांना सुद्धा एक प्रेरणा स्रोत ते बनलेले आहेत। अशा प्रकारचं महान ज्यांचं कार्य आहे। माता विशाखा बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे। जिथे जिथे बुद्धांचं नाव घेतलं जातं, जिथे जिथे बुद्धांचा उपदेश दिला जातो, तिथे तिथे माता विशाखा अनाथपिंडक या महाउपासकांचं महाउपासिकांचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो। आजच्या या देशनेमध्ये माता विशाखा आपल्याला थोडक्यामध्ये सांगणार आहे। यथापि उभरा सिंहा कैरा माला गुणे बहु एवं जाते नमच्चेन कतबं
कुशलम बहु. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा कुशल माळी असतो, तो कुशल माळी त्याच्याकडे असणाऱ्या विविध फुलांमधून सुंदर अशी माळ तयार करत असतो. अगदी तशाच प्रकारे संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य आपल्यामध्ये अनेक प्रकारचे गुण निर्माण करून आपलं जीवन सुंदर बनवत असतो. अनंत गुण आपल्यामध्ये आपण निर्माण केले पाहिजे. ते कुशल व्यक्तीचं, प्रज्ञावान व्यक्तींचं, ज्ञानी व्यक्तींचं लक्षण आहे. हा उपदेश भगवंताने मिगार माता विशाखा यांच्या पूर्वाराम विहारामध्ये दिलेला आहे. विशाखा मातेच्या संदर्भामध्ये उल्लेख करत असताना भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, उपासिका भिक्खू संघाच्या सेवा करण्यामध्ये, भिक्खूंची काळजी घेण्यामध्ये अग्र आहे. अग्रस्थान भगवंताने माता विशाखेला दिलेला आहे. बुद्धांची महाउपासिका म्हणून माता विशाखेचा गौरव केला जातो. बुद्धाची महाउपासिका म्हणजे किती महान पुण्य असेल, किती असीम असं पुण्य असेल माता विशाखेचं. अनेक उपासिका होत्या भगवंताच्या काळामध्ये, अनेक उपासक होते, परंतु माता विशाखेला महाउपासिका म्हणून बौद्ध साहित्यामध्ये गौरव प्राप्त झालेला आहे. अनाथ पिंडकाला बौद्ध साहित्यामध्ये महाउपासक म्हणून गौरव प्राप्त झालेला आहे. हा गौरव सहज प्राप्त होतो का? तर हा गौरव सहज प्राप्त होत नाही. तर हा गौरव प्राप्त होण्यासाठी पूर्वकर्माचा संचय आणि वर्तमान काळाचे कुशल कर्म आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वकर्म आणि वर्तमान कालीन कर्म ह्या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरणारे आहेत. वर्तमान काळातले कर्म सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुखाच्या मार्गाने जाण्यासाठी मनुष्याच्या मनाची मानसिकता प्रसन्न असणे, आनंदी असणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या मनाची मानसिकता जर प्रसन्न नसेल, आनंदी नसेल, तर धम्म आपण श्रवण करू शकत नाही. धम्म आपण जर श्रवण करत नसेल तर धम्माचं आचरण आपण करणार नाही. धम्माचं आचरण जर आपण करत नसेल तर सुखाच्या मार्गाने आपण अनुसरण करू शकत नाही. त्यामुळे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी धम्म श्रवण करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुखा सद्धम्म देशना असं भगवंत म्हणतात. भगवंताची देशना ही सुख प्राप्त करून देणारी आहे. भगवंताची देशना मनातील सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरणारी आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मिळालेला जो वेळ असतो त्या वेळेचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे.
वेळेचा सदुपयोग जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण इथे येण्यामागचा जो उद्देश आहे तो इथे येण्यामागचा उद्देश आपला सफल होऊ शकतो. आणि म्हणून या वेळेचा सदुपयोग करत असताना आपण इतरत्र न फिरता भगवंताच्या श्रेष्ठ धम्मदेशेला आपण श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करावं. या देशनेमध्ये माता विशाखेच्या गुणाचं वर्णन आपण बघणार आहोत. श्रावस्ती नगरीमध्ये माता विशाखा वास्तव्य करत होती. अंगराष्ट्रातील भद्दीय नगर या नगरामध्ये एक वेळेस भगवंत गेले असता माता विशाखेचे आजोबा मेंढक श्रेष्ठी आपल्या वयाच्या 7 वर्षाची जी नात विशाखा असते तर ती विशाखा अत्यंत ज्ञानी असते, बुद्धिवान असते, प्रज्ञावान असते. मेंढक श्रेष्ठी आपल्या नातीला भगवंत भद्दीय नगरमध्ये असताना 500 मैत्रिणीसह दर्शनाला घेऊन जात असतात. बघा, 7व्या वर्षाची माता विशाखा असते, केवळ 7 वर्ष. 7व्या वर्षी भगवंताचं पहिल्यांदा ती दर्शन घेते. भगवंत तिच्या चर्येला अनुसरून धम्म उपदेश करत असतात. भगवंत परचित्त ज्ञानी असल्या कारणाने दुसऱ्यांच्या चित्तामध्ये काय उत्पन्न होत आहे, दुसऱ्याच्या चित्तामध्ये कोणते विचार आहेत हे भगवंत जाणू शकत होते. कारण भगवंत दसबल युक्त असतात, परचित्त ज्ञानयुक्त असतात आणि त्यामुळे माता विशाखेच्या मनामध्ये असणारा भाव भगवंत जाणतात, ओळखतात आणि विशाखेच्या चेहऱ्याला अनुसरून भगवंत तिला उपदेश करतात. वयाच्या 7व्या वर्षी भगवंताचा जेव्हा उपदेश माता विशाखा श्रवण करते, अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत आनंदी चित्ताने उपदेश श्रवण केल्याबरोबर माता विशाखा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. बघा, वयाच्या 7व्या वर्षी पहिल्याच उपदेशामध्ये माता विशाखा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. किती महान पुण्य असेल, किती महान कुशल कर्म असेल, किती प्रज्ञावान विशाखा असेल की भगवंताच्या उपदेशाला तात्काळ तिने जाणून घेतलं, समजून घेतलं. कारण पहिल्यांदा उपदेश श्रवण केल्याबरोबर श्रोतापन्न होणे ही सहज आणि सोपी गोष्ट नाही. भगवंताने धम्मचक्क पवतन सुताचा उपदेश केला. धम्मचक्क पवतन सुताचा उपदेश केल्यानंतर 5 परिव्रजकांना भगवंताने उपदेश केला. उपदेश केल्याबरोबर 5ही लोकांना भगवंताचा उपदेश समजला नाही किंवा त्यांना लाभ नाही झाला. त्या 5 पैकी फक्त कौंडिन्य यांना धम्माचा लाभ झाला. 5ही विद्वान होते, ज्ञानी होते, प्रज्ञावान होते. अनेक वर्षापासून बोधिसत्वाच्या सोबत 6 वर्ष ज्याप्रमाणे बोधिसत्व तप करतात अगदी तशाच प्रकारची तपश्चर्या, तशाच प्रकारचं व्रतवैकल्य 6 वर्षापर्यंत सर्वच्या सर्वच करतात. परंतु केवळ कौंडिन्य यांना
धम्माचा लाभ होतो. क्रमशः सर्वच अनंत होत असतात, परंतु भगवंताचा उपदेश दिल्याबरोबर कौंडिण्य श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतो. किती पुण्य असेल, किती महान पुण्य असेल. अगदी माता विशाखा सुद्धा तशीच पुण्यवान होते, जिने पहिल्यांदा उपदेश श्रवण केल्याबरोबर भगवंताच्या सत्य ज्ञानाला समजून घेतलं. वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत माता विशाखा धम्माचं अनुसरण करू लागली. 7व्या वर्षी जेव्हा ती श्रोतापन्न झाली, अगदी तेव्हापासून वयाच्या 120 वर्षापर्यंत माता विशाखा बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचं श्रद्धास्थान मानून ती जीवन जगू लागली. म्हणजे एवढं असीम आणि महान असं कुशल कर्म, पुण्यकर्म तिने आपल्या जीवनामध्ये केलं होतं. माता विशाखेच्या संदर्भामध्ये सांगत असताना असं म्हटलं आहे की माता विशाखेच्या आईचं नाव सुमना देवी असं होतं. पुण्यवर्धन नामक मेंढक श्रेष्ठच्या पुत्रासोबत माता विशाखेचा विवाह झाला होता. म्हणजे हे जे कुशल कर्म आहे, हे जे पुण्यकर्म आहे, माता विशाखेने आपल्या जीवनामध्ये केलेले जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, या पुण्यकर्माच्या बलाने माता विशाखा आजही बौद्ध साहित्यामध्ये अजरामर आहे. तिच्यामध्ये काही विशेष गुण होते, विशेष गुण आपल्याला माता विशाखामध्ये पाहायला मिळतात, जे की इतर स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. 5 गुण माता विशाखामध्ये विशेष होते असं म्हटलं आहे. माता विशाखा अत्यंत सुंदर होते, अत्यंत रूपवान होते. एवढी सुंदर, एवढी रूपवान की असं म्हटलं आहे 120 वर्षाची माता विशाखा जर विहारामध्ये जात असेल, तर विहारामध्ये जात असताना ज्याप्रमाणे 16 वर्षाची तरुणी जर विहारामध्ये जात असेल, जे 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं सौंदर्य 120 वर्षाची माता विशाखा असताना होतं. नातीसोबत, आपल्या मुलीसोबत माता विशाखा विहारामध्ये जात असेल, तर म्हणजे विशाखा कोणती, विशाखेच्या नाती कोणत्या आणि मुलगी कोणती असा भेद करत असताना सहज मनुष्याला समजत सुद्धा नव्हतं की हीच विशाखा आहे. कारण विशाखेचा जो परिवार आहे तो खूप विशाल होता असं म्हटलं आहे. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे 4000पेक्षा जास्त, म्हणजे 4069 सदस्य माता विशाखेच्या परिवारामध्ये होते. माता विशाखेला 20 पुत्र होते, 10 मुलं आणि 10 मुली, म्हणजे 20 मुलांची माता विशाखा होती. तिच्याही पुत्रांना असं म्हटलं आहे की 20 मुलं, 20 मुले, म्हणजे अशा प्रकारे 4000पेक्षा माता विशाखेचा परिवार हा अधिक होता. आणि सर्वच्या सर्व अत्यंत रूपवान, अत्यंत धनवान, अत्यंत ज्ञानी, अत्यंत प्रज्ञावान, बुद्ध धम्म संघाच्या प्रती सर्वांची समान रूपाने श्रद्धा, समान रूपाने, म्हणजे परिवारामध्ये असणारा एकही सदस्य 3 रत्नाच्या व्यतिरिक्त श्रद्धा प्रगट करत नव्हता. माता विशाखेचा संपूर्ण परिवार बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धाभाव होता. समान रूपाने
समान गुणाचे, समान प्रज्ञेचे, समान आचार विचारांचे व्यक्ती एका परिवारामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं. समान विचार, पती पत्नीचे समान विचार, मुलांचे, आईचे, वडिलांचे, बहिणींचे, म्हणजे परिवारामध्ये आपण बघतो म्हणजे जिथे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं म्हटला, जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या प्रवृत्ती असतात. म्हणजे समान गुणाचे व्यक्ती परिवारामध्ये सुद्धा नसतात, परंतु माता विशाखेच्या परिवारामध्ये समान गुणाचे, समान शीलाचे, समान प्रज्ञेचे, समान दान पुण्य करणारे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे माता विशाखेच्या घरी सदा सर्व काळ म्हणजे धार्मिक असं वातावरण असायचं, सदा सर्व काळ. नेहमी माता विशाखेच्या घरी म्हणजे धार्मिक असं वातावरण होतं. दररोज 2000 भिक्खूंची भोजनाची असणे माता विशाखेच्या घरी लावलेली असायची. म्हणजे दररोज 2000 भिक्खूंना माता विशाखाकडे भोजन दिलं जात असे. अनाथपिंडकाकडे 2000 भिक्खूंना भोजन दिलं जात असे दररोज. असा एकही दिवस जात नसे की माता विशाखाकडे भिक्खूंचं भोजन होत नसे, अनाथ पिंडकाकडे भिक्खूंचं भोजन होत नसे. आणि त्याच्यामुळे नेहमी माता विशाखेच्या घरचं वातावरण अत्यंत हे धार्मिक होतं. अशा प्रकारचं अनुसरण करत असताना, आचरण करत असताना माता विशाखा जीवन जगत असे. एक वेळचा प्रसंग आहे. माता विशाखेने भिक्खू संघाला भोजनदान दिलं, भोजनाचं निमंत्रण दिलं आणि दुसऱ्या दिवशी आपल्या सेविकेला पाठवलं की भिक्खू संघाला भोजनासाठी बोलवा म्हणून. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्षू विहारामध्ये थांबले असताना पाऊस सुरू होता, भोजनासाठी जायचं आहे. सगळेच्या सगळे वस्त्र त्यांनी काढले पावसामध्ये भिजू नये म्हणून आणि तशा प्रकारच्या नग्न अवस्थेमध्ये तिथे भिक्षुक होते. सेविका जेव्हा येते तर तिला भिक्षू दिसत नाही, नग्न साधू असतात. तिला असं वाटतं की एक नग्न साधू आहे. ती दासी वापस जात असते. पुन्हा विशाखामध्ये जा, पुन्हा तिला समजतं की तिथे म्हणजे तेच भिक्षू आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी माता विशाखा भगवंताकडे जाते. भगवंताला म्हणते की भगवान मला वर पाहिजे आहे. भगवंत असे म्हणतात की विशाखा, भगवंत वरापासून प्रवृत्त आहे. वर भगवंत जाणल्याशिवाय कोणाला सुद्धा देत नाही. माता विशाखा म्हणते की भगवान माझे वर संघाच्या हिताचे आहे. तर भगवंत असे म्हणते की काय वर पाहिजे. माता विशाखा म्हणते की भगवान श्रावस्तीमध्ये येणारा जो भिक्खू असेल, श्रावस्तीतून बाहेर जाणारा जो भिक्खू असेल, श्रावस्तीमध्ये राहणारा भिक्खू असेल, या सर्व भिक्खूंना मी वस्त्र देईल म्हणजे चिवर दान करेल. त्या संपूर्ण भिक्षूंना मी औषधी दान करेल. त्या सर्व भिक्खूंना मी शयनासन दान करेल. म्हणजे भगवान त्या संपूर्ण भिक्षूंची जी जबाबदारी आहे, 8 वर साहित्यामध्ये असे सांगितले आहे. म्हणजे भिक्खूंना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व प्रकारच्या वस्तू मी भिक्षूंना देईल. भगवान अशा प्रकारचे 8 वर मला तुम्ही द्या. भगवंत असे म्हणतात की ठीक आहे. भगवंत विशाखेला त्या 8 वर देत असतात आणि नित्य नियमाने माता विशाखा त्या 8 वरांचं आचरण करत असते. उपोषणशिलाचं अनुसरण करत असते आणि उपोषणशिलाचं अनुसरण करत असताना ती संपूर्ण आपलं जीवन जगत असते. म्हणजे अशा प्रकारे माता विशाखा जीवन जगत असताना म्हणजे उपोषणशिलाचा उपदेश सुद्धा भगवंताने सुरुवातीला माता विशाखेला दिलेला आहे. एक वेळच्या प्रसंगी माता विशाखा
सकाळी सकाळी विहारामध्ये येत असते आणि सकाळी सकाळी विहारामध्ये आल्यानंतर भगवंत असे म्हणतात की विशाखा, सकाळी सकाळी तू विहारामध्ये आली आहे, काय कारण आहे? तेव्हा विशाखा म्हणते की भगवान, आज मला उपोषत आहे. भगवंत असे म्हणतात की उपोषत आहे, उपोषत कसं धारण करते? उपोषत तुला माहित आहे का विशाखा की उपोषत किती प्रकारच्या आहे? विशाखा हुशार असते, बुद्धिमान असते. जे ज्ञानी लोक असतात तर आपल्याकडे असणारं ज्ञान ते लगेच सांगत नाहीत. जसं समजा एखादी गोष्ट जर आपल्याला माहित असेल आणि कोणी जर आपल्याला सांगत असेल तर आपण सहज सांगून टाकतो की ती गोष्ट मला माहित आहे. एक क्षण म्हणजे एकही क्षण लावत नाही, आपण लगेच म्हणतो की ती गोष्ट मला माहित आहे. परंतु ज्ञानी लोकांचं तसं लक्षण नसतं. ज्ञानी लोक ती गोष्ट ऐकून घेत असतात. माता विशाखेला माहित होतं तरी सुद्धा माता विशाखा म्हणते की भगवान, मला जर कळालं तर खूप चांगलं होईल. कारण माता विशाखेला उपोषतशील म्हणजे काय माहित असेल तेव्हाच ती आचरण करत असेल ना. कारण उपोषतशीला जर आचरण करत आहे, माहित आहे तेव्हाच करत असेल. पण बुद्धांकडून उपदेश श्रवण करायचा आहे, बुद्धांकडून उपदेश श्रवण करायचा आहे, ही संधी मात्र माता विशाखा सोडत नाही. आणि म्हणते की भगवान, जर भगवंताने उपदेश करावा तेव्हा भगवंत 3 उपोषत सांगतात. म्हणजे या व्यवहारामध्ये जे लोक उपवास ज्याला म्हणतात, भगवंत असे म्हणतात एक प्रकारचं उपोषत आहे, उपवास आहे ज्याला गोपाल उपोषत व्रत असं म्हटलं जातं. गोपाल उपोषत व्रत म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे एखादा गाई चारणारा गवळी असतो, तो गाई चारणारा गवळी गाई चारत असतो आणि गाई चारल्यानंतर तो विचार करतो की आता इथे मी गाई चारली आहे, उद्या मी इथे चारेल, आज पाणी मी इथे चारला आहे, पाजला आहे, उद्या पाणी मी तिथे पाजेल. आणि अशा प्रकारे तो आपली दिनचर्या करत असतो. उपवास करणारे लोक सुद्धा जे गोपाल उपोषत व्रतासारखं जे लोक उपवास करतात ते विचार करतात, आज मला उपोषत आहे आणि मला उपोषत आज आहे तर मग मी काय खाल्लं पाहिजे. लोक उपवास करतात बघा. उपवास करणारे लोक तुम्हाला माहित आहे, जे म्हणजे उपवास लोक करतात ते म्हणजे ज्या दिवशी दररोज जेवढं भोजन करत नाहीत लोक तेवढं उपवासाच्या दिवशी भोजन करतात. जे जास्त भोजन करतात का, हो मला उपवास आहे. गावाकडे लोक उपवास करतात, भगर खातात, केळी खातात, फळं खातात, साबुदाणा खातात. म्हणजे ज्या दिवशी आपण भोजन करून जेवढं म्हणजे विटॅमिन्स घेत नाही त्याच्यापेक्षा जास्त विटॅमिन्स उपवासाच्या दिवशी घेतात लोक, अधिक खातात. समज म्हणजे न समजल्यामुळे भगवंत असून की असं काही लोक उपवास करतात त्याचा काही लाभ होत नाही. म्हणजे खाण्यासाठी जर आपण उपवास करत असेल तर त्याचा काहीही लाभ होत नाही. अनेक लोक प्रश्न करताना म्हणजे उपवासाच्या संदर्भामध्ये अनेक लोक प्रश्न करतात. काय करतात? भंतजी उपवासाच्या दिवशी संध्याकाळी जेवाव की नाही जेवाव, म्हणजे संध्याकाळी जेवण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. म्हणजे सांगणाऱ्याला ते सांगलं जातं पण दुसऱ्या शिलाबद्दल ते कधी विचारणार नाही की म्हणजे या शिलाचं कसं आचरण करावं, त्या शिलाचं कसं आचरण करावं. केवळ संध्याकाळी भोजन करावं किंवा करू नये हा प्रश्न मात्र उपोषतशील धारण करणारे लोक अनेक वेळा विचारत असतात. केवळ भोजन न करणे किंवा भोजन करणे म्हणजे उपोषत नाही. केवळ भोजनाच्या बाबतीमध्ये भगवंत असं जिगच्छा परमारोगा सभ्य सत्ता आहार थिट्टिका, संपूर्ण प्राणी आहारावरती प्रतिष्ठित आहे. माणसाच्या जीवनामध्ये आहार अत्यंत महत्वपूर्ण आहे. आहार आपण सेवन केलाच पाहिजे. परंतु उपोषणाच्या दिवशी जी वेळ भगवंताने सांगितली आहे त्या वेळेच्या आतमध्ये आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काया वाचा मनाने शुद्ध कर्म केलं पाहिजे. जो मनुष्य काया वाचा मनाने शुद्ध पवित्र कर्म करत असतो तर त्याचा उपोषणशील हे सफल होत असते. मग गोपाल उपोषण व्रत धारण करणारे लोक काय आहे? भगवंत म्हणतात की असं आचरण करणारे लोक सुखाला प्राप्त करू शकत नाही. दुसरं निग्रोध उपोषण व्रत. निग्रोध काही लोक व्रत वैकल्य करतात, उपवास तपास करतात, निरंकार म्हणजे काही घ्यायचं नाही.
भोजन बिलकुल करायचं नाही असं ठरवतात. काही काही लोक पाणी सुद्धा पित नाहीत. उपवास करत असताना पाणी सुद्धा काही काही लोक पित नाही. भगवंत असे म्हणतात की शरीराला यातना देऊन काहीही प्राप्त होत नाही. भगवंत म्हणतात की मी जेवढ्या माझ्या शरीराला यातना दिल्या तेवढ्या यातना या जगामध्ये आतापर्यंत कुणी दिल्या नसतील. 6 वर्षापर्यंत मी हे वर्तव्य केलं, उपवास तपास केला, मला कोणत्याही प्रकारचा लाभ झालेला नाही आहे. म्हणून केवळ म्हणजे शरीराला देहदंड देणे, शरीराला यातना देणे हे आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. त्यापासून काही एक लाभ होत नाही. तिसरं सांगताना भगवत आर्य उपोषतशील, आर्य उपोषत व्रत म्हणजे आर्यशील 8 मार्गाचं अनुसरण करणे. दैनंदिन जीवनामध्ये आपण शीलाचं पालन करतो, 5 शीलाचं पालन करत असतो. उपोषताच्या दिवशी त्याच्यामध्ये 3 शील ऍड आहे. एक कामेशुमिच्छाऐवजी ब्रह्मचर्याचं आचरण महत्वपूर्ण आहे. मग ब्रह्मचर्याचं आचरण का करावं उपासकांनी? ब्रह्मचर्याचं आचरण का करावं? संसारामध्ये राहत असताना सुद्धा ब्रह्मचर्याचं आचरण का केलं पाहिजे? कशासाठी केलं पाहिजे? भगवंत असे म्हणतात की ब्रह्मचर्याचं आचरण करणे म्हणजे आपल्या प्रवज्या जीवनाचा पाया मजबूत करणे. कारण ब्रह्मचर्याचं जर आचरण आपण केलं असेल, यदा कदाचित जर तुमचं पुण्य अधिक असेल, तुमचं कुशल कर्म अधिक असेल, तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं प्रवर्जित जीवन जगण्यासाठी हे ब्रह्मचर्याचं आचरण तुम्हाला म्हणजे कामी येऊ शकते. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे हळूहळू आपल्या मनाला, आपल्या शरीराला आपण तशा प्रकारची सवय जर लावली असेल तर निश्चितपणे त्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत असतो. म्हणून ब्रह्मचर्याचं आचरण उपोषणाच्या दिवशी अत्यंत महत्वपूर्ण आहे. ब्रह्मचर्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जर आदर्श घ्यायचा असेल तर पिपली मानवक आणि पिपली मानविका म्हणजे ग्रस्त जीवनातले त्यांचं नाव आहे. भिक्खू जीवनामध्ये महाकाश्यप भंतेजी होते. ऐकलं, महाकाश्यप भंतेजी जेव्हा ग्रस्त जीवनामध्ये होते, पिपली मानवक म्हणून त्याचं नाव आहे. तर त्यांचा आदर्श सदग्रस्तांनी आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे की त्यांनी संसारामध्ये राहत असताना सुद्धा कशा प्रकारे ब्रह्मचर्याचं आचरण केलं हे आपल्याला पाहायला मिळेल. नकुल माता नकुल पिता यांच्यासारखं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे संसारामध्ये राहत असताना. आणि त्याच्यानंतर भोजनाच्या वेळेवरती भोजन ग्रहण केलं पाहिजे. नाच गाणे, मेकअप, दागदागिने त्या दिवशी आपण धारण नाही केले पाहिजे. म्हणजे एकंदरीत रूपाने पंचशिलाच्या व्यतिरिक्त म्हणजे सरळ साध्या भाषेमध्ये त्या दिवशी अत्यंत साधं जीवन आपण जगलं पाहिजे. काया, वाचा आणि मनाने शुद्ध कर्म करणे, परिशुद्ध जीवन जगणे म्हणजे उपोषण शीलाचं अनुसरण करणे. आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारचे कर्म करत असतो. परंतु अनेक प्रकारचे कर्म केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे दुःख उत्पन्न होत असते, ते दुःख, ते भय, ती बेचैनी आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होऊ नये यासाठी आपण उपोषण शीलाचं अनुसरण करून आपल्या जीवनामध्ये पुण्य आपण संपादन केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं पुण्य आपण जर संपादन करत असेल, माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत उपोषण शीलाचं आचरण करत असते. 120 वर्षापर्यंत. आणि त्यामुळे माता विशाखेचं सौंदर्य तिला लाभलं होतं. माता विशाखा सौंदर्यवान होती, माता विशाखा बलवान होती, माता विशाखा प्रज्ञावान होती. म्हणजे बलवान एवढी होती असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये उल्लेख आहे की माता विशाखेच्या बलाची परीक्षा घेण्यासाठी राजा प्रसेनजित ज्या दिशेने माता विशाखा येत असते त्या दिशेने एका हत्तीला मद्य पाजते आणि मद्य पाजून त्या दिशेने हत्तीला सोडत असतो. विशाखेच्या सोबत तिच्या सहेली असतात. हत्ती जेव्हा समोरून येतो, सर्वच्या सर्व सहेली सुप्रियाला सोडून सर्व सहेली पळून जातात, म्हणजे दूर जातात. हा हत्ती मद्यसेवन कोण आहे
हा आपल्याला मारेल. विशाखा जागेवरती उभी राहते. ती विचार करते, मी जर या हत्तीला बलपूर्वक जर पकडलं तर हा हत्ती जागच्या जागी मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. म्हणून माता विशाखा, साहित्यामध्ये उल्लेख आहे, केवळ आपल्या समोरच्या 2 बोटाने हत्तीच्या सोंडेवरती ती ठेवते आणि हत्तीला जाग्यावरती बसवते असं म्हटलं. म्हणजे एवढी बलवान 7 हत्तीचं बल माता विशाखामध्ये होतं असं म्हटलेलं आहे. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे. कारण तो एक पुण्याचा भाग आहे. कुशल कर्म, पुण्यकर्म तशा प्रकारचं असावं लागतं असं म्हटलं आहे. ती अत्यंत बलवान होती. माता विशाखा अत्यंत प्रज्ञावान होती. एवढी प्रज्ञावान होती असं म्हटलं आहे की एखादा राजा एखादा निर्णय जर घेत असेल, राजा एखादा महत्वपूर्ण जर निर्णय घेत असेल तर महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी राजाला कमीत कमी 24 घंट्याचा अवधी लागू शकतो. ते 24 घंट्याचा वेळ त्याला कमीत कमी लागू शकतो एखादा निर्णय घेण्यासाठी. परंतु तोच निर्णय जर माता विशाखा घेत असेल तर डोळ्याची पापणी लावण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेमध्ये माता विशाखा तो निर्णय घेऊ शकत होती. म्हणजे एवढी ती प्रज्ञावान असते. जेव्हा तिच्या विवाहाची तयारी करत असतात आणि विवाहाची तयारी करत असताना राजा प्रसेनजित, तिचे सासरे मेंढक आणि त्यांच्यासोबत 500 लोक माता विशाखेच्या विवाहासाठी संकेशा इथे येत असतात, तेव्हा तिचे पिता म्हणतात की विशाखा यांना ठेवायचं आहे, यांना म्हणजे यांची व्यवस्था करायची आहे, तर कशी केली पाहिजे? एवढे मोठे लोक आलेले आहेत. बाकीचे तर असंख्य लोक होते, परंतु 500 लोक प्रमुख होते, म्हणजे महत्वपूर्ण लोक होते. एका क्षणाचाही विचार न करता माता विशाखा त्यांची व्यवस्था करत असते. म्हणजे प्रज्ञा सुद्धा मनुष्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. प्रत्येक मनुष्य ज्ञानी नसतो, प्रत्येक मनुष्य बुद्धिमान नसतो, प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही समान नसते. वर्तमान काळामध्ये बाबासाहेबांच्या प्रज्ञेबद्दल, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेबद्दल जर आपण विचार केला, आपण ऐक नाही, बाबासाहेबांची प्रज्ञा एवढी महान होती की बाबासाहेब असं म्हणतात की मी एखादा संदर्भ जर वाचला असेल तर तो संदर्भ कोणत्या ग्रंथामध्ये, म्हणजे कोणत्या कपाटामध्ये आहे, कोणत्या त्या कपाटाच्या भागामध्ये आहे, तो ग्रंथ कुठे आहे, त्या ग्रंथाचा खोलल्यानंतर तिथलं पेज नंबर कोणता आहे, खालून त्याची ओळ कितव्या क्रमांकाची आहे आणि वरून ओळ कितव्या क्रमांकाची आहे, तो मुद्दा कुठे कशा प्रकारचा निषेध केला आहे, एवढं बाबासाहेब सांगू शकत होते. किती प्रज्ञा महान होती. म्हणजे ही जी प्रज्ञा आपल्याला प्राप्त होत असते तर आपल्या अनंत कुशल कर्माचा, अनंत पुण्यकर्माचा हा लाभ असतो. एका मातेच्या पोटी जन्मणारे पुत्र हे समान रूपाने नसतात, सगळे सारखे नसतात. ना विद्वत्तेमध्ये सारखे असतात, ना प्रज्ञेमध्ये सारखे असतात, ना बुद्धिमत्तेमध्ये सारखे असतात, ना सौंदर्यामध्ये सारखे असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये समान नसतात, सारखे नसतात. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माच्या बलाने या सृष्टीमध्ये जीवन जगत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. आपण वर्तमान काळामध्ये जशा प्रकारचं जीवन जगत असेल ती जीवन आपल्या पूर्वकर्माचा संचय असतो. पूर्वकर्म आणि वर्तमानकालीन कर्म हे दोन्ही कर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे पूर्वकर्म जर आपलं असेल, आपल्याकडे जे जे आपल्याला प्राप्त होते तर ते पूर्वकर्मामुळे आपल्याला प्राप्त होते. वर्तमान काळामध्ये आपल्या प्रज्ञेने, आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या मेहनतीने आपण ते कमावत असतो. भगवंत असे म्हणतात की पूर्वकर्म तर महत्वपूर्ण आहेच आहे, परंतु त्याच्याही पेक्षा वर्तमानकालीन कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण वर्तमानातील कर्मामुळे तुम्ही तुमचं पूर्वकर्म सुद्धा बदलवू शकता आणि भविष्यात सुद्धा तुमचं बदलवू शकता. त्यामुळे वर्तमानकालीन कर्म अत्यंत महत्वपूर्ण आपलं आहे. माता विशाखा अशा प्रकारचं जीवन जगत असताना अशा प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करून माता विशाखा जीवन जगत होते. संपूर्ण जीवन बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माता विशाखेने घालवले आहे. ते अत्यंत प्रज्ञावान होते, अत्यंत ज्ञानी होते
अत्यंत करुणावान होती, तिच्यामध्ये अनंत करुणा होती, अनंत मैत्री होती, अनंत मुदिता होती. दान पुण्याची जी भावना आहे ती अनंत अशी दान पुण्याची भावना माता विशाखामध्ये होती. एक वेळचा प्रसंग आहे बघा, दान देण्याची वृत्ती कशी असली पाहिजे. दान अत्यंत महत्वपूर्ण. आता भालेराव सर बोलताना बोलले की भंतेजीने ज्या पद्धतीने देशना केली त्याला अनुसरून ते बोलले की गुणांची पूजा ही महत्वपूर्ण आहे. बुद्ध गुणांची पूजा, बाबासाहेबांच्या गुणाची पूजा ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक दिवस बाबासाहेबांना आपण हार घालतो, 14 एप्रिल असेल, विजयादशमी असेल, एखादी पौर्णिमा असेल, त्या दिवशी म्हणजे हार एवढे असतात बाबासाहेबांच्या पुतळ्याला. 14 एप्रिलला जर आपण विचार केला तर एक व्यक्ती तिथे 24 तास थांबतो म्हणजे बाबासाहेबांना टाकलेले हार काढण्यासाठी. आणि वर्षभर जर आपण बघितलं असेल तर बाबासाहेबांचा पुतळा तसंच असतो. म्हणजे असा जर आपण विचार केला तर वर्षभर सुद्धा हार आपण टाकू शकतो. तसा जर विचार केला की बाबासाहेबांच्या पुतळ्याला वर्षभर आपण हार घालायचा, तरी सुद्धा वर्षभर होऊ शकते हार घालणे. परंतु ती प्रवृत्ती नाही आहे, ती मानसिकता नाही आहे, तशा प्रकारचं संघटन नाही आहे, ऐक ना, तशा प्रकारचं नियोजन नाही आहे. म्हणून अशा प्रकारचं कर्म जेव्हा जे काही कर्मकांडाचं रूप त्याला धारण केलं जातं. बाबासाहेब म्हणतात की अन्य देशाचं जेव्हा बाबासाहेब म्हणजे दौरे करत असतात तर श्रीलंकेच्या बाबतीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की श्रीलंकन लोकांचा अर्धा पैसा केवळ बुद्ध पूजेमध्ये जातो. म्हणजे अर्धी त्यांची जी इन्कम आहे तर केवळ बुद्ध पूजेमध्ये जातो. जर आपण कधी गेला असाल म्हणजे श्रीलंकेमध्ये किंवा भविष्यामध्ये जासाल तर आपण जर कॅन्डीला गेला, आपण जर अनुराधापूरला गेला तर तिथे म्हणजे लाखो रुपयाचे फुलं दररोज वाहिले जातात, लाखो रुपयाचे फुलं. म्हणजे हे जे आहे तर त्याला अनुसरून बाबासाहेब असून त्याचं म्हणजे अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होऊ नये. गुणांची पूजा ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि मग ते सांगत होते की तिकडे हार घेऊन करण्यापेक्षा इथे दान करावं. भविष्यामध्ये होणारं हे जिथे कार्य आहे, जे कार्य अत्यंत महान आहे, अनेक वर्षापासून इथे धम्माचं काम होत आहे, कार्य होत आहे, तर त्यासाठी मदत होईल हा त्यांचा उद्देश असतो. म्हणजे दान भाव सुद्धा आपल्यामध्ये असावा. आणि ती चेतना कशी असावी, चेतनाहं कमं भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे चेतनेच्या आधाराने जे आपण कर्म करत असतो तर त्या कर्माचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. म्हणजे माता विशाखेची चेतना कशी होते बघा. एक वेळचा प्रसंग आहे. माता विशाखा एका मंगल प्रसंगी एका दुसऱ्या घरी जात असते. म्हणजे माता विशाखा प्रत्येक ठिकाणी जात असे, कार्यक्रम असेल जिथे भिक्खू संघाला जर भोजन द्यायचं असेल कोणाला, भगवंताच्या काळामधला प्रसंग आहे. जर भिक्खू संघाला भोजनदा जर कोणाला द्यायचं असेल तर भिक्षू सुद्धा विचारत असत, तुमच्याकडे अनाथपिंडक येणार आहे का, तुमच्याकडे माता विशाखा येणार आहे का. जर तुमच्याकडे अनाथपिंडक येत असतील तर आम्ही भोजनाचं निमंत्रण स्वीकारतो. तुमच्याकडे जर माता विशाखा येत असेल तर आम्ही भोजनाचं निमंत्रण स्वीकारतो. कारण ते जर दोघं भोजनाच्या ठिकाण नसतील तर भिक्खू भोजनाचं निमंत्रण सुद्धा स्वीकारत नव्हते. म्हणजे एवढं त्यांचं महत्व त्या काळामध्ये होतं. मग साहजिकच आहे प्रत्येक ठिकाणी माता विशाखा असायची. तर एका मंगलमय प्रसंगी माता विशाखा जात असते आणि येताना विहारामध्ये येते. कारण माता विशाखा आणि अनाथ पिंडकाची एक विशेषता होती. सकाळचा प्रहर आणि संध्याकाळचा प्रहर 2 वेळा ती विहारामध्ये येत असत. सकाळच्या प्रहरी सुद्धा विहारामध्ये येत असत आणि संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा विहारामध्ये येत असत. मग कधी अचानकपणे दुपारच्या प्रहरी, शक्यतो दुपारच्या प्रहरी म्हणजे ते जात नसत. सकाळी किंवा संध्याकाळचा एक प्रहर ठरलेला असायचा. आणि मग भिक्षू सुद्धा वाट बघत असत. छोटे छोटे जे भिक्षू असतात ते वाट बघत असत. कारण माता विशाखा आणि अनाथ पिंडक विहारामध्ये येत असताना कधीही खाली हाताने जात नसत. म्हणजे विहारामध्ये येताना काही ना काही ते आपल्यासोबत घेऊन जात असत. मग खाण्याचा पदार्थ असेल, सकाळचा प्रसंग असेल तर काही फळं वगैरे काहीतरी घेऊन जात असत. संध्याकाळचा प्रसंग असेल तर काही याबू घेऊन जात असत. म्हणजे त्या काळामध्ये जे खाण्याचे पदार्थ होते. तर म्हणजे नवीन नवीन सामनेर असत. म्हणजे त्याला आनंद वाटायचा की माता विशाखा आली पाहिजे, अनाथ पिंडक आले पाहिजे, कारण ते काही ना काही खाण्यासाठी घेऊन येत असत. तर माता विशाखा विहारामध्ये गेल्यानंतर अंगावर तिचा हार असतो, महालता प्रसादन हार. म्हणजे त्या काळामध्ये
माता विशाखाकडे तो जो हार तिच्या पित्याने बनवला होता, तर त्या हाराची किंमत त्या काळामध्ये 9 करोड 1 लाख रुपये त्या हाराची किंमत होती. म्हणजे 1 लाख रुपये त्या हाराची मजुरी होती. 9 करोड रुपयाचा महालता प्रसादन हार आपले तिचे पिता म्हणजे धनंजय श्रेष्ठी आपल्या पुत्रीला माता विशाखेला ते हार बनवून देत असतात. 6 महिने तो हार बनवण्यासाठी लागत असतो 500 कारागिरांना. म्हणजे 500 कारागीर त्या हारावरती काम करतात. 6 महिन्यामध्ये तो हार तयार होत असतो. त्या हाराची विशेषता असते, तो हार जर गळ्यामध्ये कंठामध्ये टाकला असेल तर त्या हाराचं शेवटचं टोक पायाच्या बोटाला लागत असे, एवढा विशाल तो हार होता. तो हार केवळ सुप्रिया त्या हाराला घेऊ शकत होते. अन्य कोणती स्त्री त्या हाराला उचलू सुद्धा शकत नव्हती, एवढं त्या हाराचं ओझ होतं असं म्हटलं आहे. आणि जेव्हा विशाखा म्हणजे विहारामध्ये येते आणि विहारामध्ये आल्यानंतर एक मुद्दा सांगतो आणि समाप्त करतो. तर विशाखा माता जेव्हा विहारामध्ये येते, हार घालून येत असते आणि हार घालून आल्यानंतर तो हार जो आहे विहारामध्ये एवढा मोठा हार घालून कसं जावं म्हणजे शोभत नाही आहे. आणि त्यामुळे माता विशाखा आपल्या गळ्यातला हार काढते आणि आपल्या दासीकडे देत असते. दासीकडे दिल्यानंतर ती दासी साईडला तो हार ठेवते, वंदन करतात. माता विशाखा विहारामध्ये आल्यानंतर प्रत्येक भिक्खूंच्या रूम मध्ये जाऊन ती विचारपूस करत असे. म्हणजे कोणी आजारी भिक्खू आहे का, कोणा भिक्खूंना चिवर लागतं का, कोणा भिक्खूंना सेनासन लागतं का, कुणाला औषधी लागते का, म्हणजे प्रत्येक भिक्षूंना ती विचारत असे. केवळ माता विशाखेला ती मुभा होते, कारण तिने 8 वर घेतलेले होते. आणि मग संपूर्ण भिक्खूंची विचारपूस करून ती आली. आणि जात असताना जेव्हा ती घरी जाते आणि असं म्हटलं की दुसऱ्या दिवशी काही ग्रंथामध्ये संदर्भ आलेला आहे, काही ग्रंथामध्ये लगेच जेव्हा ती बाहेर निघते तेव्हा ती आपल्या दासीला म्हणते की माझा हार कुठे आहे. तर लगेच तिला आठवते की अरे, ते म्हणते की हार तर विहारामध्ये राहिला आहे. आणि विहारामध्ये राहिल्यानंतर लगेच पुन्हा आपल्या दासीला पाठवत असते. दासीला पाठवत असताना जाण्याच्या पूर्वी माता विशाखा म्हणते, जर त्या हाराला भंते आनंद यांचा स्पर्श लागला असेल किंवा कोणत्याही भिक्षूने जर तो हार मध्ये घेतला असेल तर तो हार पुन्हा तो परत आणू नको. ती जाते धावत धावत आणि भंते आनंद यांना विचारते, कारण भंते आनंद हे व्यवस्थापक होते, म्हणजे विहाराचं व्यवस्थापन करत होते. आणि त्यांच्याकडे जेव्हा ती म्हणते की भंते हार राहिला आहे, तेव्हा आनंद भंते म्हणतात की हो, तिथे बघ त्या खुंटीला टांगून ठेवलेला आहे. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते की भंते आपण त्यांना स्पर्श केला आहे. तर माता विशाखा म्हणते की तो हार आता मला पाहिजे नाही आहे, मी तो दान देऊन टाकला. तेव्हा ती भगवंताकडे येते आणि भगवंताला म्हणते की भगवान, हा हार भंते आनंद याने याला स्पर्श केला आहे, तर हा हार मी आपणास दान देत आहे. भगवंत असे म्हणतात की विशाखा, सोनं नाणं घेऊन आम्ही काय करणार आहोत, त्या हाराला आम्ही काय करणार आहोत, आम्ही कशासाठी घेऊ. तर ती म्हणते की भगवान मी काय काय करू याचं. भगवंत म्हणतात की तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आणि लगेच माता विशाखा म्हणते की ठीक आहे भगवान, आणि श्रावस्तीमध्ये जाते. श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर तो हार ती विकण्यासाठी म्हणजे दुकानावरती जात असते. श्रावस्तीमध्ये असा कोणताही व्यक्ती नसतो की तो हार विकत घेऊ शकेल आपल्या पत्नीसाठी. बौद्ध साहित्यामध्ये केवळ 3 स्त्रिया अशा आहे ज्या महालता प्रसादन हार धारण करत होत्या. एक स्वतः माता विशाखा होती, दुसरी राजा प्रसेनजित यांची पत्नी मल्लिका होती, बंधूंची पत्नी मल्लिका, आणि तिसरी होती एक वाराणसीच्या श्रेष्ठीची पत्नी. केवळ 3 स्त्रियांना ते महालता प्रसादन हार होता आणि त्या घालू शकत होत्या. आणि त्यानंतर मग ती जाते तर कुणी हार घेत नाही. तेव्हा असं म्हटलं आहे की माता विशाखा म्हणते की ठीक आहे, आणि मग तो हार स्वतःच विकत घेते. आणि विकत घेतल्यानंतर भगवंताला म्हणते की भगवान, या हाराचे एवढे पैसे आले आहे, मी तो हार स्वतःच घेतला आहे, आता मी काय करू भगवान. तेव्हा भगवंत म्हणतात की तुला योग्य वाटेल ते कर. ते म्हणते ठीक आहे भगवान.
आणि लगेच श्रावस्तीच्या बाजूला पूर्व दिशेला जेतवन विहार जर आपण बघितलं असेल तर जेतवनाच्या पूर्व दिशेला ती 9 करोड रुपयाची जागा विकत घेत, म्हणजे 9 करोडचा हार असतो, 9 करोड रुपयाची जागा विकत घेते. मग आता जागा विकत घेतली असं म्हटलंय की पुन्हा 9 करोड रुपये खर्च करून तिथे सुंदर अशा विहाराची निर्मिती करत असते आणि 9 करोड रुपये तो उत्सव दान उत्सव करण्यासाठी पुन्हा 9 करोड रुपये तिला खर्च होतात. म्हणजे अशा प्रकारे 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखा पूर्वाराम विहाराची निर्मिती करत असते. ज्या पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. भगवंताने 45 वर्षामध्ये 25 वर्षावास की एकट्या श्रावस्ती शहरामध्ये केले. त्यामध्ये 6 वर्षावास भगवंताने माता विशाखेच्या पूर्वाराम विहारामध्ये केले आणि 9 वर्षावास भगवंताने अनाथ पिंडक यांच्या जेतवन विहारामध्ये केले आहे. म्हणजे अशा प्रकारचं सुंदर असं विहार ती निर्माण करत असते. आणि सुंदर विहार निर्माण केल्यानंतर तिची एक मैत्रीण असते. ती मैत्रीण विचार करते की माता विशाखेने एवढं मोठं दान पुण्य केलं, 27 करोड रुपये खर्च करून सुंदर अशा विहाराची ती निर्मिती केली, आपण सुद्धा काहीतरी थोडं पुण्य करावं असं तिच्या मैत्रिणीला वाटते. आणि मग 1 लाख मोलाचा गालिचा ती घेऊन येत असते आणि माता विशाखेला म्हणते की भगिनी म्हणते हे जे माझा गालिचा आहे तर तू जे दान पुण्य केला तर या दान पुण्यामध्ये मी सुद्धा सहभागी व्हावं असं मला वाटतं, म्हणून हा गालिचा मी आणला, याला कुठे टाकू. माता विशाखा खूप दयावान असते, मैत्रीवान असते. माता विशाखा विचार करते मी जर हिला असं म्हटलं की विहारामध्ये जागा नाही आहे तर हिचं मन दुखेल, हिला वाईट वाटेल, तर हिचं मन दुखलं नाही पाहिजे. माता विशाखा म्हणते की तुला जिथे योग्य वाटेल तिथे तू टाक. आणि पुन्हा संपूर्ण विहार ती बघते. संपूर्ण विहार बघत असताना माता विशाखेने त्या विहारामध्ये जे गालिचे टाकले होते तिने आणलेल्या गालिच्या पेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे ते गालिचे होते. तेव्हा ती विचार करते की माझा गालिचा तर केवळ लाख मोलाचा आहे, परंतु माता विशाखेने इथे तर अत्यंत सुंदर सुंदर गालिचे टाकले, मी नेमका कोणता गालिचा काढू आणि तिथे माझा टाकू. तर ती खूप नाराज होते, तिला दुःख होते आणि गालिचा घेऊन ती खाली येत असते. ती म्हणते कुठेही जागा नाही आहे. तिला खूप वाईट वाटते, दुःख वाटते. एवढ्या क्षणामध्ये बनते आनंद तिथे येत असतात आणि ती रडत असते, तिला दुःख होते. बनते म्हणतात की तू का रडत आहे, अशी दुःखी कष्टी तू का आहे उभी. ते म्हणते की बघा बनते, माझी इच्छा झाली होती दान कर्म करण्याची, पुण्यकर्म करण्याची इच्छा झाली होती टाकतील आणि त्याच्यानंतर भगवंत विहारामध्ये प्रवेश करतील. म्हणजे दानाची जी चेतना आहे, दानाचं जे आपल्या मनाची जी मानसिकता आहे, चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे आपली चेतना जर प्रसन्न असेल, आपली चेतना जर आनंदी असेल, आपल्या मनामध्ये जर तो भाव असेल तर ते कर्म आपलं निश्चितपणे घडत असते. म्हणून तिचं सुद्धा ते कुशल कर्म झालं, पुण्यकर्म झालं. ते कुशल कर्म पुण्यकर्म तिने केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं दान पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये करून कुशल कर्म पुण्यकर्म केलं पाहिजे. माता विशाखाचं खूप मोठे चरित्र आहे. थोडक्यामध्ये वेळेच्या अभावी आपल्या सर्वांना हे सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्यासाठी माता विशाखा एक आदर्श आहे. कशा प्रकारचं एक सुखपूर्वक आपण जीवन जगावं, कशा प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, ही भावना, हा आदर्श आपण माता विशाखा यांच्याकडून आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे आणि आपलं मानवी जीवन आपण सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता तुम्हा सर्वांच्या प्रती मनामध्ये मंगल मैत्रीची भावना उत्पन्न करून या ठिकाणी ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. सर्वांनी साधुकार द्यायचंय. साधू साधू साधू. मानवी